ठाण्यातील सुप्रसिद्ध असं सुपरमॅक्स कंपनीचं आंदोलन जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन थांबलेलं आहे। पाहू शकतो मोठ्या प्रमाणात हे सुपरमॅक्स कंपनीतील कामगार जे आहेत त्यांचे कुटुंबियासह या ठिकाणी ठिय्या मांडून आहेत। गेल्या तासभरापासून या ठिकाणी त्यांच्या मागण्यांसाठी ते या ठिकाणी ठिय्या मांडून आहे। अगोदर देखील मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आज देखील त्यांचं शांततेत हातात फलक घेऊन हे आंदोलन आहे। गेल्या काही दिवसापासून ही कंपनी देखील बंद आहे। पेमेंट असेल, पगार असेल, वेतन असेल, इतर अनेक गोष्टी यानुसार पाहायला गेलं तर त्यांना मिळत नाही आहे। त्यामुळे त्यांच्या घरातील सण असतील या त्यांच्या घर चालवण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात खडतळ निर्माण झालेली आहे। कामगार लोक आहेत आपल्यासोबत, त्यांची बातचीत गेल्या किती दिवसापासून, वर्षापासून तुमचे प्रलंबित विषय अजून मार्गी लागत नाही? 3 वर्ष झाली। 3 वर्षापासून आम्ही या नुसती आश्वासनच लोकांकडून घेतोय, याच्यातून काहीच मार्ग निघत नाही। कंपनी NCLT मध्ये गेली आहे। NCLT मध्ये गेल्यामुळे आम्ही शिंदे साहेबांशी 13 जून 2024ला मीटिंग घेतली। आउट ऑफ कोर्ट मार्ग निघण्यासाठी काहीतरी आम्ही प्रयत्न करतोय। लिगली पण गोष्टी सगळ्या करून झाल्या आहेत। शासन दरबारी गेलोय, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिल्या आहेत। या मल्होत्रा फॅमिलीने आम्हाला पूर्ण फसवलेलं आहे। त्याच्यानंतर ही ॲक्टिज म्हणून त्यांनी एक फायनान्स कंपनी आहे, त्यांनी 2012 पासून चालवली, 2019 पर्यंत त्यांनी सुरळीतपणे चालू ठेवली। त्याच्यानंतर 2019 नंतर 2020ला करोना काळापासून उतरती काळ लागली आणि 2022 पासून काय झालं का, 2022 पासून आमचा कामगारांचा पगार बंद आहे। आणि काही महिला देखील आहेत, काय सांगाल? एकंदरीत महागाई वाढते, दुसरी कंपनी बंद झाली, आम्हाला हिशोब मिळालेला नाहीये। साहेबांकडे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमचा हिशोब द्यावा। आता आम्ही निर्णय पाहिजे आम्हाला। आम्ही खूप दिवस झाले आम्ही वाट बघतोय, निर्णयाचीच वाट बघतोय आणि त्यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत की ते आमचं काम करतील। म्हणून आज आम्ही इथे शांतपणे करतोय, तर त्यांनी लक्ष देऊन आम्हाला काय तो निर्णय द्यावा। आम्हाला आता वाट बघायला पण आमचे पेशन्स नाही राहिलेत, कारण मुलांचं शिक्षण आहे, डॉक्टर आहेत, सगळंच प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे आम्ही एकच म्हणतो की आम्हाला काय तो निर्णय द्या। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि तर या ठिकाणी खासदार देखील आलेले आहेत। नरेश म्हस्के हे देखील आता या कामगारांच्या काय समस्या त्या संदर्भातली आता चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या इथे नसल्यामुळे या ठिकाणी नक्कीच आता खासदार श्रीकांत सध्या पाहायला गेलं तर नरेश म्हस्के देखील ह्या आंदोलनाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि गेल्या काही वर्षापासून सुपरमॅक्स कंपनीचे अनेक कामगारांचे वेतन असेल, त्यांचे पगार असेल, त्यांच्या कामावरती कमी करण्यात आलेल्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी मांडण्यात आल्या होत्या। मात्र उपमुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे सध्या निवासस्थानी नसले जरी मात्र या ठिकाणी आता सध्या कामगारांनी आता या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि पाहायला गेलं तर नक्कीच या ठिकाणी आता कामगार असतील, इतर त्यांच्या कामगारांचे लोक देखील आहेत आणि या ठिकाणी म्हस्के आलेले आहेत। कंपनी गेल्यामुळे ते RP जे आहेत त्यांच्यावरून मीटिंग लावण्यासाठी गेले 6 महिने कॉन्टॅक्ट करतोय। त्यांच्या मॅडमकडे 2 नंबर दिले त्या RPशी, ती मीटिंग साहेब लिगली आम्ही प्रोसेस करून पण अजून होत नाहीये। मग आता तो कोणाकडे हा विषय जरी कोर्टात आहे, बरोबर आहे ना? ऐका ना, अरे हो ना, पण आता कोर्टात गेला विषय, त्यातनं तो बाहेर तर करायला पाहिजे विषय। कोर्टाचा निर्णय काय लगेच लागतो का? आता त्याच्यावरती साहेब फॉलोअप करत नाहीयेत का? तुमच्या बैठका करतायत ना? ऐका, अरे हो ना, तो आता तो भारताच्या बाहेर गेलाय, पळून गेलाय, काय गेलाय, त्याला सगळे विषय सुरू आहेत, परंतु याच्यामध्ये फॉलोअप कोण करतंय आतापर्यंत? आतापर्यंत फॉलोअप कोण करतंय सांगा? आतापर्यंत तुमची युनियन, ऐका, 3 वर्ष तुम्ही आधी मुळात कुठल्या युनियनचे तुम्ही लोक होतात? तुमची युनियन सचिन भाऊ आहेत, बरोबर आहे? त्यांच्या मार्फत तुमचं आधी सुरू होतं ना? सुरू होतं की नाही सांगा? त्याच्यानंतर आम्ही पावसकर साहेबांना आणलं, ते पण शिंदे साहेबांच्या सांगण्यावर, ते पण बाजूला ठेवलं आम्ही आणि कामगार म्हणून गेल्या मार्च कामगार म्हणून बाकीचे आमचे नम्रता भोसले असेल किंवा हे लोक तुम्हाला अटेंड करतायत, फॉलोअप करतायत, बरोबर आहे? कंपनीचा विषय आता त्याचा फॉलोअप करतायत, ते विषय गेले कोर्टामध्ये, म्हणजे त्याचं NC काहीतरी म्हणतात ना, NC म्हणतात। आता त्याचा तो निर्णय लागायचा आहे, तो निर्णय लागल्यानंतर ते कोर्टच आहे, त्याला कोर्टाची ट्रिब्युनल आहे,
त्याला कोर्टाचे अधिकार आहेत. ते कसं वेगळं नाही, ते कोर्ट आहे. म्हणजे शासनाने अशा काही गोष्टींकरता कोर्ट नेमलेलं आहे. त्या कोर्टाचा निर्णय त्याला बाहेर घ्यायचा आहे. त्या कोर्टाच्या निर्णयाचे इन बिटवीन तुमचं असीम गुप्तांबरोबर आपल्याला मिटिंग घेऊन त्याचं डेव्हलपमेंट कसं थांबवता येईल, काय येईल ते त्याला पुढे परवानगी न देता येईल, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण साहेब ऐका ना, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण किती 3 वर्ष आम्ही पगार पण नाही घेतलाय साहेब. ऐका ना, 3 महिने आम्ही 3 वर्षापासून गेल्या वेळेला पण आंदोलन केलं तर मॅडमनीच आमचं आंदोलन मोडलं आणि म्हणाले की आम्ही तुम्हाला सहकार्य करू. कुठे आंदोलन 2 वर्ष नाही, आंदोलन कुठे? करून आम्ही माघार घेतलं ना आंदोलन करून किंवा हा विषय सुटणार आहे का? पण कसा सुटेल मग? हा विषय कायदेशीर मार्गाने किती वर्ष? कायदेशीर मार्गाने एक मिनिट मी तुम्हाला सांगतो, कायदेशीर मार्गाने याचा प्रश्न सुटणारच नाहीये. तुम्हाला सांगा, मग त्याला आउट ऑफ द कोर्ट, परंतु कोर्टातनं ते बाहेर तर काढावं लागेल. काढण्यासाठी हा. 6 महिने आम्ही सांगतोय त्या आरपीची मिटिंग घ्या. आरपी स्वतः तयार आहेत. मॅडमला आम्ही सांगितलं आरपी तयार आहे, आम्हाला बोलवलं गव्हर्नमेंटने, आम्ही येऊ. हा, मग शासनाने चालले ना प्रयत्न चालले ना. असं ना काय म्हणजे काय नुसते आश्वासन काही होत नाही साहेब. 3 वर्ष काहीच केलं नाही. हिते ऐका, हिते मोर्चा आणून पण साहेबांनी आम्हाला सहकार्य तर 3 वर्षापासून सांगितलं ना करतो. गेल्या वेळेला मॅडमने आमचं आंदोलन पण तोडलं. म्हणाले आम्ही काहीतरी करू. मग आमचं आंदोलन तोडल्यानंतर तरी प्रश्न लागायला पाहिजे की नाही? ते लोक म्हणतात तुम्ही तोडलं. नाही मग हेच होते ना. मदतीला आले ना तुमच्या, तोडलं नका ना म्हणून. तोडलं नाही, पण त्याने आम्हाला तोडलं नका सांगितलं, म्हणून. त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की तुम्ही बसा, तुम्ही तोडा, हे आता बंद करा, आम्ही तुमचा प्रॉब्लेम चालू आहे सॉल्व्ह ना. करू. किती वर्ष चालू आहे ना, झाले अशा सर? किती काहीच नाही आम्हाला. हा बघा, तुमच्या पोटा पाण्याचा विषय बरोबर आहे. परंतु हे आपण ऐका, तुमचा हा जो विषय तो सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. तो मध्यंतरी मालक कुठेतरी लंडनला मग त्यालाही पळाला आणू होता. शकले ना. तो मालक चालू एवढा आहे ना. पळून जातोय, मालकाला काय करत नाहीये. हे बघा, आता करतायत ना चालू आहेत असं प्रयत्न. काय करतात? त्यासाठी हा पर्याय नाही, हा पर्याय नाही. ठीक आहे, तुमचं जे काय बघा, आज साहेब पण नाहीयेत. आज साहेब नाहीयेत. आज या ठिकाणी साहेब नाहीये. तुमचे 4 लोक तुमची कोणी सांगितलं तुम्हाला? आता साहेब रायगडला आहेत. रायगडवरून मुंबईला मुंबईला आल्यानंतर तुम्ही 4 लोक मुंबईला जा. पण साहेब येतील ना. सर, असं 4 इथे नाही येणार. नाही, इथे बसून काय होणार नाही. तुम्ही 4 लोक मुंबईत जा. जर विश्वास नसेल तर मग काय माहिती नाही. नाही, या महिला तर काहीच नाही करत. साहेब 3 वर्ष झाले, साहेब हेच सांगताय. साहेब रायगडला आहे. आम्ही हा विषय ना विषय साहेबांनी त्यांनी करायला पाहिजे की नाही काम? तेव्हा पण आम्ही होतो. तेव्हा पण केलं नाही काम. साहेबांकडे हीच अपेक्षा आहे का साहेबांनी जे तुम्ही सांगताय ना तेच साहेबांनी आम्हाला ऐकायचं आहे. साहेबांनी तेच आम्हाला सांगायचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील. मॅडमना विचारा. आम्ही त्या दिवशी आपलं इथे आनंद आश्रमला गेलो होतो. प्रत्यक्ष तिथे मी स्वतः गेलो होतो. त्यानंतर संजय साहेबांना भेटायला आम्ही वर्तकंडाला आपलं जे रेमंड ग्राउंड आहे तिथं पण गेलो. तिथे संजय साहेब काय म्हटले की नम्रताशी बोलतो. आता आम्ही सतत प्रयत्न करतो आहे. कामगारांना सांगायचं किती, फक्त साहेबांनी आमच्यावर मिटिंग घ्यायला पाहिजे होती. बाबा काय करायचं पुढचं कसं माझा प्रयत्न. आम्ही या सगळ्या गोष्टी आहे. सगळ्या आमचा तोच प्रयत्न आहे सर. आणि 200% सांगतो आमचा प्रॉब्लेम शिंदे साहेब साहेबांनी पण लावल्या. मंत्रालयात पण आपण 2 वर्ष गेलो होतो. बरोबर सर. मंत्रालयात मॅडमनी सांगितल्यानंतर असीम गुप्ताकडे आम्ही गेलो. मंत्रालयात गेलो. मंत्रालयात गेल्यानंतर असीम गुप्ता रजेवरती आहेत. 2 दिवस रजेवर. आम्ही सोमवारपासून ते कामं रुजू होणं असं समजलं. आम्ही तिथे गेलो. आमची मिटिंगच लागत नाही ना साहेब. आमचं एवढंच म्हणणं आहे की साहेब जे करता प्रयत्न 100% आम्हाला माहिती आहे. परंतु आम्हाला न्याय हा शिंदे साहेबांकडून मिळणार. पण आमची मिटिंग का होत नाहीये आज आमचा मुद्दा आहे ना सर. तुम्ही जे आउट ऑफ मिटिंग का होत नाही ना. मीटिंगमध्ये ना साहेब प्रॉब्लेम आहे साहेब. आणि साहेब बोलले की मी मीटिंग साहेबांनी मॅडम 4च दिवस बोलले होते. 4 दिवसात तुमचा निकाल लागेल बोलतो. टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्या बरोबर. साहेब असे बोलले. आहेत ना साहेब. आम्ही काय करू साहेब? बँकेचं काय झालं? बँकेचं सतत 2 मिनिटं जरा. बँकेचा तगादा लागलेला आहे. नोटीस येतात. 102 ची नोटीस आलेली आहे आणि व्याजावरती व्याज लागलेलं आहे. शिंदे साहेबांच्या सहीने आम्ही IRPला आम्ही RBIला आम्ही पत्र केला. पण त्या RBIचा कुठलाही आम्हाला रिप्लाय आला नाहीये. मग ती आमची बाजू आमची प्लस असते ना. थांबा रे. नाही ऐका तुम्ही हे सगळं शांत नाही अजिबात नाही सर. शांत बसा. कोणी काय बोलायचं नाही.
आरबीआयचा विषय हा मुका मोर्चा आहे. कशाला तुम्ही हे करताय? बँकेचा जो तगादा लागला नाही त्यासाठी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या सहीने आम्ही आरबीआयला पत्रव्यवहार केलेला आहे. मग केलं पण त्याचं उत्तर नाही आलं. ती आमची प्लस बाजू असेल. आम्ही सांगितलं असेल कामगारांना की आपलं काहीतरी होतंय. साहेबांनी फक्त 10 मिनिटं अर्धाच आम्ही नाही म्हणत अर्धा जरी बसले असेल आमची चर्चा करायला. आमच्या हक्काचा माणूस आहे ना आम्ही कोणाशी मांडणार सांगा ना साहेब. आणि साहेब आता ऐका ना 7-12वर बोजा आणायचं त्या KNS बँकेने एवढी त्यांची मजल गेली आहे. 7-12वर बोजा चढवायला गावाला पोहोचले लोकांच्या. 31 मार्च आम्हाला लास्ट घरापर्यंत कामगारांचं ते आता कर्ज बाकी आहे ना त्यांचे जे जामीनदार आहेत ना त्यांच्या तलाण्यांचे फोन येत आहेत प्रॉपर्टीला त्या 7-12वर बोजा चढवण्यासाठी आणि त्यांनी मुदत दिली आहे 31 मार्च 2025. त्याच्या पुढे आम्ही देणार नाही. आम्ही जप्ती आणणार म्हणून आम्ही पण टार्गेट ठेवलंय 31 मार्च पर्यंत करायचं. हा माझं घर आहे. हा घराची जप्ती नोटीस ही कोर्टाची नोटीस लावलेली आहे. माझी कोर्टाची नोटीस आली जप्तीचे आम्हाला ऑर्डर आलेली आहे. हे आम्हाला घर खाली करायला नोटीस लावले. काय करणार आम्ही घर लावले का आम्हाला काही करू शकत नाही. आमचा एकच अजेंडा आहे आम्हाला योग्य तो मोबदला भेटावा एवढंच आमची इच्छा आहे. बाकी काही नाही आमची. आज सील लावले काय करणार आम्ही आता. सरळ सरळ होती सुद्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.